संभाजीनगरमध्ये पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। खुलताबाद शहरामध्ये दूषित पाणी येत आहे। इस्लाम पार्टीकडून हंडा मोर्चा काढण्यात आला। नागरिकांनी नगर परिषद अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। संभाजीनगरमध्ये तीव्र होत चाललेल्या पाणी टंचाई आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात इस्लाम पार्टीच्या वतीने हंडा मोर्चा काढण्यात आला। ही दृश्य आपण त्याची बघतोय। शहरामध्ये दूषित पाणी पुरवठा होतोय, त्यावरून नागरिकांनी संताप व्यक्त केला। या संदर्भात आपण आणखी तपशील घेतोय। प्रतिनिधी विजय चिडे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। विजय, हा जो मोर्चा काढला गेला त्याची दखल घेतली गेलेली आहे का आणि पाणी पुरवठा संदर्भात आता काही निर्णय भविष्यात होऊ शकतो का? नक्कीच रिद्धी, जर बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना शहरवासियांना करावा लागत आहे। सध्या टँकरने पाणी पुरवठा जो आहे तो शहरवासियांना करता येत आहे। मात्र अनेक भागांमध्ये जर बघितलं तर पाणी जे आहे ते पुरवठा होत नसल्याने आता इस्लाम पार्टीकडून आज महानगरपालिकेवरती हंडा मोर्चा जो आहे तो काढण्यात आला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती शहराला 2 दिवसाआड पाणी पुरवठा करावा अशी मागणी आता इस्लाम पार्टीच्या हंडा मोर्चातून करण्यात आली होती। त्याचबरोबर शहरासह ग्रामीण भागामध्ये देखील भीषण पाणी टंचाई आहे। खुलताबाद शहरामध्ये जे आहे त्या ठिकाणी देखील नागरिकांना पिण्यासाठी येणारं पाणी जे आहे ते दुर्गंधी असल्याने त्या पाणी सोडण्यात येतं, त्या पाणी दूषित पाणी देखील होतं। त्यामुळे त्या ठिकाणच्या नागरिकांनी देखील मनपाच्या महानगरपालिकेवरती जे आहे ते धडक मोर्चा काढण्याचा पाहायला मिळतं। त्या ठिकाणी तिथले अध्यक्ष आणि संबंधित अधिकाऱ्यांना देखील जाब जो आहे तो त्यांनी विचारला होता, कारण या दूषित पाण्यामुळे आमच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होऊ शकते असं देखील प्रश्न जे आहे ते सर्व जनतेने विचारल्याचे पाहायला मिळते। त्यामुळे आता या दोन्ही ठिकाणी जर बघितलं तर भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिक करत आहे आणि यावरती आता या नागरिकांना नेमकी पाणी मिळणार का हे देखील पाहणं महत्वाचं आहे। आता या अनुषंगाने प्रशासन जे आहे ते आता कसे पावलं उचलतं हे देखील पाहणं महत्वाचं आहे। जी विजय, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।